जिल्ह्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यभरातील शनिवारी दमदार पाऊस। गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यात काही भागात पूरस्थिती। काल झालेल्या पावसामुळे यवतमाळ आणि नागपूरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू। मागील 3-4 दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस। मात्र राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती। मात्र पुजारी टोला धरणाच्या 8 दरवाजांमधून 9590 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। 5 घरांचं पूर्णतः तर 73 घरांचं अंशतः नुकसान। कवडी परिसरामध्ये घर पडल्यामुळे एक महिला देखील गंभीर जखमी। धाराशिवमधील वंजारवाडीतील लघु प्रकल्प ओव्हरफ्लो। गेली 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 100% प्रकल्प भरलाय। यामुळे भूमकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी पातळीमध्ये 10% वाढ। सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ही 51% इतकी वाढली असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण। पुण्याच्या खेडमध्ये पावसाचा जोर वाढला। चासकमान धरणाचा पाणी साठा 90%वर। धरणाचे 5ही दरवाजे उघडले। 3552 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। बंदी असतानाही मासेमारीला गेलेल्या खलाशांची बोट बुडाली। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या सासवणे समुद्रकिनाऱ्यावरील घटना। 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला समुद्रकिनारा। बेपत्ता तिघांचा अद्यापही शोध सुरू। नाशिकच्या मनमाड बसस्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय। पावसामुळे परिसरात चिखल। प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील आडेगाव ते खातेरा मार्गाची दयनीय अवस्था। रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास। संबंधित ठेकेदारानं रस्त्याची डागडुजी करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी। भंडाऱ्यातील आसगाव रनाळा मार्गावर 5 फूट खोल खड्ड्यात प्रवासी वाहन अडकलं।